रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीचे पथक पोहोचले। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने धाड टाकली। रवींद्र वायकर उद्धव गटाचे आमदार आहेत। अशा प्रकारची कारवाई होत असल्याचा हे राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? आणि ईडी जे आहे, आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल, कर नाही, त्याला डर कशाला असली पाहिजे? त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूड भावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही। प्लान बी सी डीचा अर्थ जाऊ द्या, पण पहिला लोकशाहीचा खून होतोय का, आणि तो आपल्या डोळ्यात देखत दिवसाढवळ्या जर का होणार असेल तर मग रामाची जी शिकवण आहे, तुम्ही आता म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलुमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल, आणि त्याच्यासाठी निवडणुका येतात।